जय भीम मित्रांनो, विधानसभेमध्ये विद्यमान आमदार पडळकरांनी जी काही चर्चा उभी केलेली आहे, ख्रिश्चन धर्मियांच्या माध्यमातून हिंदू धर्मियांचं बळजबरीनं धर्मांतर करतात। धर्मांतर या प्रक्रियेला कायदेशीर बंदी आणण्यासाठी जी काही चर्चा खुली केलेली आहे, याच्यावरून शंका अशी येते एकंदरीतच धर्मांतर प्रक्रियेवरती कायद्याने बंदी आणण्याचं काम या लोकांना करायचं आहे। असं करत असताना आम्ही देखील म्हणतो, ज्यामध्ये तुम्हाला बळजबरी केली जात असेल त्या धर्मांतराच्या विरोधात आम्ही सुद्धा जरूर असणार आहोत। पण एकंदरीतच कहीं पे निगाह है कहीं पे निशाना म्हणून ख्रिश्चनांच्या बळजबरीनं होणाऱ्या धर्मांतरित प्रक्रियेला बंदी आणत सगळ्याच धर्मांतर प्रक्रियेवरती बंदी आणण्याचा डाव आहे की काय अशी शंका उपस्थित होते। बळजबरीनं होत असलेल्या धर्मांतराच्या मुद्द्यासोबत यांनी दुसरा एक मुद्दा छेडलेला आहे की नोकरीमध्ये लागत असताना ही लोक हिंदू अमुक जातीचा उल्लेख करतात आणि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, ओबीसी, एनटी अशा पद्धतीचं आरक्षण घेतात। हिंदू चर्मकार, हिंदू महार, हिंदू मातंग, हिंदू ढोर किंवा हिंदू कोष्टी किंवा हिंदू साळी, हिंदू माळी अशा पद्धतीचं आरक्षण घेतात आणि नोकरीत लागल्यानंतर ही लोक धर्मांतर करतात आणि त्यामुळं त्यांच्या प्रमुखांनी नोकरीची बढतर्फी आणावी अशा पद्धतीचा प्रस्ताव विधानसभेमध्ये मांडलेला आहे। जो संदर्भ दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचे धर्मांतर जर करत असतील तर त्यांच्या नोकऱ्या ह्या काढून घेतल्या पाहिजेत। अहो, दोन मुद्दे तुम्ही चुकीच्या पद्धतीने मिक्स करत आहात, हे तुमच्या लक्षात येतं का? सुप्रीम कोर्टामध्ये केस कोणती होती? सुप्रीम कोर्टाने जी सुनावणी केलेली आहे ती सुप्रीम कोर्टाची सुनावणी कशाच्या बाबतीत होती तुम्हाला माहित आहे का साहेब? हे बघा, जी व्यक्ती पूर्वाश्रमीची ख्रिश्चन होती ती धर्मांतरित झाली, ती हिंदू धर्मामध्ये आलेली आहे। ती का हिंदू धर्मामध्ये आली ख्रिश्चन असताना? तर तिला शेड्यूल कास्ट हे सर्टिफिकेट पाहिजे होतं, अनुसूचित जातीचं सर्टिफिकेट पाहिजे होतं आणि ती ख्रिश्चन असताना तिला मिळत नव्हतं, म्हणून तिनं खोटा पुरावा दिला आणि तिनं मी हिंदू आहे असं खोट्या पद्धतीचं धर्मांतर केलं आणि तिनं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवलं। याच्या विरोधात सुप्रीम कोर्टानं सांगितलं की अशा पद्धतीचं खोटं धर्मांतर करणं, ज्या हिंदू धर्मामध्ये त्या पूर्वाश्रमीच्या ख्रिश्चन व्यक्तीचा विश्वास नाही पण एससी कॅटेगरीचं आरक्षण मिळवण्यासाठी, का तर तिला नोकरी हवी होती एससी कॅटेगरीची, किंवा फसवण्याच्या हेतूने तुम्ही धर्मांतर केलेलं आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तशा पद्धतीने केलेल्या गोष्टीला अनकॉन्स्टिट्यूशनल म्हणून निकाल दिलेला आहे। विद्यमान आमदार पडळकर काय म्हणतात की हिंदू धर्मामधून ख्रिश्चन धर्मामध्ये खोट्या आमिष दाखवून धर्मांतर केली जातात। बरं, ती केली जात नाहीत का? ती केली जातात हेही आम्हाला माहित आहे आणि त्याच्या बाबतीत आम्ही सुद्धा निषेध करू। पण मुद्दा तुम्ही दोन गोष्टी ज्या वेळेला तुम्ही विधानसभेसारख्या ठिकाणी बोलत आहात, कॉन्स्टिट्यूशनल पोझिशनमध्ये असताना तुम्ही बोलताय, तर सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो वेगळा आहे आणि तुम्ही ज्या धर्मांतराच्या बाबतीत बोलत आहात, ज्याला बंदी आणली पाहिजे सो कॉल्ड म्हणताय, तो मुद्दा वेगळा आहे। तर हे विसंगत वाक्य आहे। दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय संविधानाने आर्टिकल 25 मध्येच तुम्ही कोणत्या धर्मामध्ये राहायचं किंवा स्वेच्छेने कोणत्या धर्मामध्ये जायचं याचे अधिकार भारतीय संविधानाने अगोदरच दिलेले आहेत। अनुसूचित जातीतून म्हणजे एका GRचा संदर्भ देतोय मी इथं, 8 नोव्हेंबर 1990चा GR आहे, महाराष्ट्र शासनाचा तो GR आहे। त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की अनुसूचित जातीतून जी लोक धर्मांतरित होत आहेत आणि त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत काय करायचं आहे, तर त्यांना अनुसूचित जातीचंच समजण्याबाबत अशी हेडिंगच आहे त्या GRची। म्हणजे जर तुम्ही अगोदर हिंदू धर्माचे असाल आणि तुम्ही बौद्ध झालात तर तुम्हाला अनुसूचित जातीचं समजण्याबाबत तो GR आहे। त्या GRला देखील आपण डोळ्याखालून घातलं असतं तर भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये धर्मांतर बंदीचा कायदा आणणं हे किती अनकॉन्स्टिट्यूशनल आहे किंवा असंविधानिक आहे याची तुम्हाला प्रचिती आली असती। तुम्ही बघा, मुक्ती कोणपते या भाषणामध्ये बाबासाहेबांनी 31 मे 1936 ला मुंबईमध्ये महार परिषदेमध्ये जे भाषण दिलेलं आहे
त्याच्यामध्ये हिंदू धर्मातून तुम्ही का बाहेर पडलं पाहिजे याची स्पष्ट चर्चा केलेली आहे। आणि अशा पद्धतीच्या चर्चा ह्या महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस या ग्रंथांमध्ये दिलेल्या असतात। ती महाराष्ट्र शासनाचीच धारणा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रायटिंग अँड स्पीचेसला कमी दरामध्ये प्रकाशित करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, जेणेकरून इथला भारतीय जो आहे तो इथली समाजव्यवस्था समजून घेईल आणि कशा पद्धतीने आपल्याला आयुष्य जगायचं आहे, जेणेकरून हा एक विकसित भारत, प्रगत भारत म्हणून जगाच्या पाठीवरती कसा उभा राहील, या धारणेनं महाराष्ट्र शासनाने ती प्रकाशित केलेली पुस्तक आहेत आणि त्यांची रेफरन्सेस आपण देत असतो। म्हणून मी सांगतोय की बाबासाहेबांनी मुक्तिकोण पते या भाषणामध्ये सांगितलं की तुम्ही स्पृश्य हिंदू आणि अस्पृश्य हिंदू यांच्यामध्ये फरक काय आणि धर्मांतर केल्यानंतर काय तुमच्या आयुष्यात फरक पडणार आहे, कोणाच्या अस्पृश्यांच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे धर्मांतर केल्यानंतर, हे बाबासाहेबांनी सांगताना काय म्हटलं की ज्या पद्धतीनं हिंदू धर्मातल्या आणि ख्रिश्चन धर्मातल्या लोकांमध्ये रोटीबिटीचा व्यवहार होत नाही, मुसलमान धर्मातल्या आणि ख्रिश्चन धर्मातल्या लोकांमध्ये रोटीबिटीचा व्यवहार होत नाही, त्याचप्रमाणे स्पृश्य हिंदूंच्या आणि अस्पृश्य हिंदूंच्या मध्ये रोटीबिटीचा व्यवहार होत नाही। आणि त्यामुळं अस्पृश्य हिंदूंनी धर्मांतर केल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे का, तर उलट चांगलाच फरक पडणार आहे, कारण त्यांनी एका प्रकारची गुलामगिरी या धर्मातली टाकून दिली आणि ज्या धर्मामध्ये धर्मगुरू होण्या इतपत अधिकार आहेत, तो भंगी जरी असला तरी इथं तो बौद्ध भिक्षू म्हणून धर्मांतर झाल्यानंतर धर्मगुरू म्हणून तो वावरू शकतो, जगामध्ये संपर्क साधू शकतो आणि एक उच्च लेवलचं आयुष्य जर त्याच्यामध्ये जर क्वालिटी असेल तर तो जगू शकतो। हिंदू धर्मातल्या वर्णव्यवस्थेमध्ये 5व्या वर्णातल्या लोकांना, अस्पृश्य लोकांना तशा पद्धतीचे अधिकार नाहीत। आणि 1936 नव्हे 1920 पासून बाबासाहेबांनी बार्शीपासून सुरुवात केलेली होती या चर्चेला की हिंदू धर्मामध्ये काय सुधारणा करता येते का, अस्पृश्य लोकांना अधिकार देता येतात का, तर हिंदू धर्माने त्याही वेळेला ऐकलेलं नव्हतं आणि आज सुद्धा आम्हाला सत्तेमध्ये येऊ दिलं जात नाही। जी सत्ता आमच्या अस्पृश्य लोकांना मिळते आहे त्या लोकांना फक्त मतासाठी वापरलं जातं, पोझिशन मिळते पण पॉवर मिळत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्हाला विचारलं की तुम्ही कोण आहे, ओळखलं जाऊ नये म्हणून तुम्ही महार जात न सांगता हरिजन किंवा चोखामेळा सांगता। चर्मकार समाजाचे लोक चांभार म्हणून सांगत नाहीत, रोहिदास म्हणून सांगतात। ढोर समाजाचे लोक स्वतःला ढोर म्हणत नाहीत, वीरशैव कक्कया म्हणतात। म्हणून बाबासाहेब सांगतात की तुम्हाला जर नामांतरच करायचं असेल, तुम्ही आज चोखामेळा सांगाल, उद्या हरिजन सांगाल आणि परवा काहीतरी तिसरं सांगाल, पण शेवटी तुम्ही महार आहात याचा शोध लागल्याशिवाय समोरचा व्यक्ती गप्प बसत नाही। तुम्ही कितीही मोठ्या महापुरुषाची नावं सांगा, ते मोठे मोठे संत जरी झालेले असतील, महापुरुष जरी झालेले असतील, तरी त्या महापुरुषांच्या जातीच्या आयडेंटिटीवरून तुमची जात ओळखली जाते। म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही जातीचे नाव बदलून काही फरक पडणार नाही, तुमच्या मूळ जातीचा शोध हे लोक घेणारच आहेत। तुम्ही एसटी मध्ये प्रवास करा, एका सीटवरती दोघं बसा, समजा ते एक अस्पृश्य हिंदू आहे आणि एक स्पृश्य हिंदू आहे, जोपर्यंत एकमेकांना, खास करून स्पृश्याला अस्पृश्य व्यक्तीची जातीची ओळख होत नाही तोपर्यंत तो सलोख्यानं वागतो, एकमेकाचे खाण्याचे पदार्थ शेअर करतो एकमेकांना। पण ज्या वेळेला कळतं की मी एका अस्पृश्य हिंदू सोबत बसलेलो होतो, त्यावेळेला तर स्पृश्य हिंदू त्या व्यक्तीसोबत तू मला तुझी मूळ जात का सांगितलं नाही म्हणून भांडण करतो। भांडण इथपर्यंत जातं की शिवीगाळापर्यंत जातं आणि ते हाणामारीपर्यंत सुद्धा जातं। हे बाबासाहेबांनी मुक्तिकोण पते या भाषणात स्पष्ट सांगितलेलं आहे। कुठल्याही जातीची किंवा कुठल्याही महापुरुषाच्या नावानं तुम्ही जात बदलण्याचा प्रयत्न केला, जर तुम्ही हिंदू धर्माचे भाग असाल तर त्या जातीची दुर्गंधी ही स्पृश्य हिंदूंना येणारच आहे। त्यामुळं त्याच्याऐवजी तुम्ही धर्मांतर करा आणि मग आपोआप तुमचं नामांतर होणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही धर्मांतर करत आहात म्हणजे काय कोट बदलल्यासारखं धर्म बदलताय की काय?
असं तुम्हाला काही लोक म्हणतील असं बाबासाहेब सांगतात, बरोबर आहे. पण आम्ही या धर्मामध्ये अस्पृश्य गणले गेलेले असताना का राहायचं? काही लोक म्हणतील की तुम्ही तुमचे पूर्वज जे होते ते हिंदू धर्मामध्ये राहत होते ते काय मूर्ख होते का? बाबासाहेब सांगतात की त्यांच्याकडे साधनं नव्हती उठाव करायला, म्हणून तुमच्या अन्याय अत्याचाराखाली ती राहिली. आता त्यांच्याकडे साधनं आलेली आहेत, त्यामुळं त्यांना कळतं, त्यांनी अभ्यास केलेला आहे की आमच्यावरती कशा पद्धतीचा अन्याय अत्याचार होतो. मग त्यांना आता समज आलेली आहे आणि त्यामुळं त्यांना कळतं की आम्ही कोणत्या धर्मामध्ये राहिलं पाहिजे आणि कोणत्या धर्मामध्ये जायला पाहिजे. आता लोक म्हणतात की तुम्ही पूर्वीचे हिंदूच आहेत. आपण जराशी शृंखला बघूया. वैदिक काळामध्ये ज्या चातुर्वर्ण्याची अवस्था होते त्याच्यामध्ये शूद्राला ह्या वरच्या 3 वर्णाची सेवा करणे हे कायमचं बंधनकारक होतं. या वर्णव्यवस्थेला विरोध करण्यासाठी तथागत गौतम बुद्धासारखा महापुरुष इथे निर्माण झाला आणि वर्णव्यवस्था ही संपवली आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. आणि त्यानंतर बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी हा भारत ज्या वेळेला 1000 वर्षापेक्षा जास्त हा बौद्ध धर्माचा जंबूद्वीप म्हणून ओळखला जात होता, त्यावेळेला तुम्ही ब्राह्मणी लोकांनी किंवा ब्राह्मणवादी लोकांनी या बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी पुष्यमित्र शुंगासारखा व्यक्ती पुढे येतो आणि प्रतिक्रांती करतो आणि जी मुळातच बौद्ध आहेत त्या लोकांना धर्मांतरित करून खरं तिथून बौद्ध टू हिंदू असं धर्मांतर हे अगोदर बळजबरीने केलं गेलेलं आहे तुमच्या माध्यमातून. आमचे पूर्वज मधल्या काळामध्ये हिंदू होते, त्याच्या अगोदर ते बौद्ध होते. म्हणून आजचं जे काही धर्मांतर होत असेल तर ते पूर्वग्रही जाण्याचं धर्मांतर आहे, बॅक टू युअर प्रिव्हियस रिलिजन. जो सम्राट अशोकाचा वारसा इथं आहे, ज्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये 140 वर्ष या बौद्ध धर्माला राजाश्रय होता आणि त्यामुळं जरा इतिहास वाचला तर तुम्हाला लक्षात येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम नंबर 3 मध्ये रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन या आर्टिकलमध्ये छापलेलं आहे. ते सुद्धा महाराष्ट्र शासनानेच छापलेलं आहे, लक्षात घ्या. त्याचेच संदर्भ देऊन आपण या चॅनलवरती किंवा सबंध आंबेडकरी चळवळीतली जी काही लोक काम करत असतात ते महाराष्ट्र शासनाने छापलेल्या ग्रंथांना प्रमाण मानूनच करत असतात. द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण इथंच थांबूया. माझी कळकळीची विनंती आहे की खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं त्याला कृपा करून प्रेस करावं, शेजारचं बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवावं. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि तुमच्या संबंधित व्यक्तींना अशा पद्धतीचे व्हिडिओ शेअर करण्यासाठी विसरू नका. थांबतो मित्र हो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.